सत्ता देव मनुष्याणं बुद्धो भगवाते इत्यपिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनोत्तरो पुरुषधम्म सारथि तथा देव मनुष्याणं बुद्धो भगवाति। आपण सर्वजण करत आहोत. हे आपल्यासाठी अति दुर्लभ पुण्यकर्म कमवण्याची संधी आहे. तथागत भगवान सम्यक संबुद्धांची पूजा वंदना करणे म्हणजे अनेक कल्पापर्यंत दुर्गतीपासून मुक्ती मिळते. ही तिळवणी परिसरातील लोकांच्या भाग्याची आणि पुण्याची गोष्ट आहे. पूजनीय भंते थेवधम्मो यांनी तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. तुमच्या पुण्यामध्ये त्यांनी भर टाकला. हे पुण्य सुद्धा भंते थेवधम्मो यांच्यामुळे तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. या ठिकाणी आपण तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहोत. सगळ्यांनी हात जोडा आणि आपण प्रथम भगवान बुद्धांची पूजा वंदना करूया. नमो तस्स 3 वेळा सगळ्यांनी म्हणायचं आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करीत आहोत. लोकांच्या देवतांच्या हितासाठी सुखासाठी सर्वांना बोधी ज्ञान दुःखमुक्तीचे ज्ञान प्राप्त होण्यासाठी तथागतांची प्रतिमा या ठिकाणी प्रतिष्ठापित करीत आहोत. साधु साधु साधु. या ठिकाणी आपण भगवान बुद्धांची दीपाने धुपाने खीर पूजेने गिलान पूजेने पुष्प पूजेने फल पूजेने अनेक प्रकारच्या पूजेने भगवान बुद्धांची पूजा करून तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तीची या ठिकाणी आपण प्रतिष्ठापना केलेली आहे. सगळ्यांनी साधुकार द्या. साधु साधु साधु. या बोधी वृक्षाखाली बसून भगवान बुद्धांनी समस्त मारावर विजय मिळवून उत्तम असं सम्यक संबोधी ज्ञान प्राप्त केलं. भगवान बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये 8 परम विजय मिळवले. त्या विजयाचं प्रतीक म्हणून आपण या ठिकाणी जय सिद्धी गाथेचे या ठिकाणी पठण करत आहोत. साधु साधु बाहु सहस्रमभिनिर्मित सावदन्तं गिरिमेखलं उदित घोरससेनमारं दानादिधम्म विधिलाजितवा मुनिन्दो तेजसा भवतु ते जय मंगलानि. मारातिरेकमभियोजित सबरति घोरं पणालवकममहादयका कान्ति सुदन्त विधिलाजितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि. भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स.
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स म्हणा. मोठा होता. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. आज तिळवणी या गावामध्ये बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि तुम्हाला बुद्ध धम्म संघ आणि बोधिसत्व यांच्या विचाराचे पायीक होण्याची एक अनमोल संधी तुमच्याच दान पारमितेच्या माध्यमातून भिक्खू संघाच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. ज्ञानेश्वर पगारे 5,000 रुपये, मच्छिंद्रजी पगारे यांनी 3,000 रुपये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे भीमसेन पगारे 2100 रुपये दिलेले आहेत. रावसाहेब शंकर पगारे यांनी 2,000, बन्सी शंकर पगारे 2,000, तानाजी त्रिभुवन मंडपवाले यांचं नेहमीच योगदान असतं. यांनी 1,000 रुपये यांनी या ठिकाणी दान दिलेले आहेत. त्याचप्रमाणे राजेंद्र बन्सी पगारे 2,000 रुपये, माणिक कचरू पगारे 2,000, रवींद्र बन्सी पगारे 2,000 रुपये, सीताराम रंगनाथ पगारे 2,000, सुनंदा बाबा पगारे 5,000, सविता बाळासाहेब मैन 1,000 रुपये. त्याचप्रमाणे दीपक वाल्मिक पगारे 2,000 रुपये, कारभारी विठ्ठल पगारे 1,000, पोपट मगन पगारे 2,000 रुपये, गोरखनाथ भागाजी पगारे उर्फ ठीक आहे पगारे साहेब यांनी 2,000 रुपये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे तुकाराम शंकर पगारे 1,000, अशोक रामभाऊ पठारे 2,000 रुपये, ऐश्वर्यवती ज्योती प्रकाशराव साळवे यांनी या ठिकाणी 1,000 रुपये दान दिलेले आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेब तुकाराम पगारे 1,000 रुपये, बाळू गोरखमैन यांनी 1,100 रुपये दिलेले आहेत. आणि ते राजवाडा प्रतिष्ठान तिळवणी समस्त ग्रामस्थ यांनी शामराव दस्तक शिंदे 151, सुधामता लक्ष्मणजी शिंदे 1,000 रुपये, लक्ष्मीनाथ परब जोशी 500 रुपये, शिंदे किशोर शिंदे साहेब त्यांनी 100 रुपये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे शुभम ॲग्रो सर्व्हिसेस वाल्यांनी 200 रुपये दिले, राजाराम पंढरीनाथ शिंदे यांनी 500 रुपये दिले, पुंडलिक चांगदेव शिंदे 100 रुपये, त्याचप्रमाणे साक्षी कृषीवाले जे आहेत त्यांनी 501 रुपये दिलेले आहेत, शिंदे ज्ञानेश्वर सुदाम त्यांनी 100 रुपये, शंकर एकनाथ शिंदे यांनी 500 रुपये, सीताराम एकनाथ शिंदे 111 रुपये, त्याचप्रमाणे सीताराम शिंदे 101 रुपये, अनिल रामभाऊ शेळके 201, सतीश रामभाऊ शेळके 201, भगवान गुरु यांनी 201, बबन गंगाधर शिरसाट 201, ज्ञानेश्वर देवभाऊ वाघ 201, अण्णासाहेब मनसुख शिंदे उपसरपंच साहेब यांनी 500 रुपये दिलेले आहेत. 500 रुपये जमा 500 रुपये असं काहीतरी आहे, 500 रुपये दिलेले आहेत. श्री अप्पासाहेब आत्माराम जोशी 100 रुपये, गजानन त्रिपक शिंदे 100 रुपये, भाऊसाहेब शिंदे यांनी 200 रुपये दिलेले आहेत. जे शिक्षक वृंद आहेत जिल्हा परिषद शाळेचे त्या शिक्षकांचे खूप खूप आभार. या ठिकाणी त्यांनी 2100 रुपये या ठिकाणी दान देऊ केलेले आहेत. त्याचप्रमाणे जे निलेश शेठ आहेत, निलेश शेठ सोनवणे यांनी 500 रुपये दिलेत, लक्ष्मी गंगाधर बाबा यांनी 200, ग्रामसेवक संजय बापूराव काटे 200, तलाठी पांडुरंग अभंग भुरे यांनी 200 दिलेत, बाबासाहेब अशोक शिंदे 1000, शिंदे साहेब गोरखनाथ पंढरनाथ शिंदे 1000, निलेश विष्णू वाघ 500 रुपये, नानासाहेब विठ्ठल गायके 500 रुपये, गोरख जाधव विस्तर यांनी 101 रुपये, प्रभाकर उकिरडे 250, पठाण ट्रेडर्स यांनी 100 रुपये, अमोल पोपट जगताप 500 रुपये, रमेश वाघ 200 रुपये, रतन कोंडाजी गायकवाड लाख सोरेगावचे त्यांनी 1100 रुपये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आमच्या ज्या आई आहेत भीमाबाई, ह्या आजीने त्याचप्रमाणे ह्या आजीने एक 10,000 रुपये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाकरता एक 10,000 रुपये यांनी दान देऊ केलेले. यांच्याकरता सर्वांनी साधू झाला साधू साधू. कमलाबाई प्रसाद बागुल यांनी 14,000 रुपये ओट्या करता दिलेले आहेत.
8,000 रुपये संघाला सुद्धा त्यांनी दान दिले. कोणी? कमलाबाई प्रल्हाद बाबू मावशी. खरोखर म्हणजे आता याचा आभार नाही व्यक्त करताय ना, पण तुम्ही खूप पुण्य कर्म करताय, सर्वजण करतायत, करावं आपण सर्वांनी परीने, नाही का? तर याचप्रमाणे बुद्ध मूर्तीसाठी अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी भीमाबाई भवन पगार यांनी 5,000 रुपये वर्गणी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे भीमाबाई भवन पगार यांनी मूर्तीसाठी 10,000 रुपये दिलेले आहेत. हिराबाई कडनं पण 5,000 रुपये दान आलेले आहेत. ते सर्व दानदातेचा आम्ही सर्व आभार व्यक्त करतो. रंजना शांतीलाल सोनवणे यांच्याकडून रंगासाठी किती रुपये ते? 28,000 रुपये. म्हणजे एवढं तुम्ही सर्व, बापरे, हे आमच्या सोनवणे ते कोपरगावचे आहेत. आम्ही सहज घरी गेलो तर त्यांचे जे मिस्टर होते आदरणीय कालकथित आमचे सोनवणे साहेब, त्यांची आठवण या ठिकाणी येते आम्हाला नेहमी. ते नेहमी बुद्ध आपले भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करायचे. खूप खरोखर ते कुटुंब जे आहे ते खूप दायक कुटुंब आहे. आम्ही त्या कुटुंबामध्ये ज्यावेळेस गेलो भक्तीचे आपल्या कार्यक्रमात तुमचं स्वागत करतात. तुझी भिक्खू संघाचं स्वागत थायलंडहून संघ येणार होता. त्या संघाच्या स्वागताकरता आम्ही ताईंच्या घरी गेलो. अगदी गेलो, बसलो, चहा वगैरे आम्ही सरबतही पिलो. आम्हाला वाटलं, म्हटलं ताईंकडे आम्ही काय मागो, खूप दिवसात ताई म्हटलं आम्ही या कार्यक्रमासाठी आलो, तुम्ही दान तू म्हणजे दिसत दिलंय. आमचे बाकी सर्वजण होते. सर म्हटलं ताई काय आपले 1,000 रुपये 2,000 रुपये फाटले, 1,000 रुपये नाही का सर. आता मुलं आता जस्ट सर्व्हिसला लागलेले आहेत सर. ताईने मुलाला बोलवलं, मुलांनी कुठल्या प्रकारे शंका न वाटता 5,000 रुपये घरातनं आणून दान दिले. मला हे सांगायचंय की धम्माच्या प्रतापाने त्यांचे दोन्ही मुलं छानपैकी सर्व्हिसला आहेत, त्यात काही दोन नाही. बाबासाहेबांच्या प्रतापाने तुम्ही एका हाताने द्या, दुसरा हात तुम्हाला द्यायला तयार आहे. हे सर्व बाबासाहेबांचे देण आहे. तुम्ही आम्ही सर्व जगतात ना, खातात ना, पितात ना, इथपर्यंत बसणार बाबासाहेबांची देण आहे. भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व, भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या आमच्या गावात यांच्या पुण्याने आम्ही जी भगवान गौतम बुद्धाची मूर्तीची स्थापना केली, आमच्या सर्व ग्रामस्थांनी खूप भरभरून आम्हाला सहकार्य केलं. त्याचप्रमाणे आज या मंचावर बसलेले आमचे सर्व भिक्खू संघ यांच्या आशीर्वादाने आमच्या गावामध्ये या मूर्तीची दर्शनी म्हणून आम्हाला खूप आनंद होत आहे. आमचं गाव या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचा आशीर्वाद घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. तरी आम्हाला या ठिकाणी भगवान बुद्धाचे आशीर्वाद लाभो, आमच्या भिक्खू संघाचा आशीर्वाद लाभो आणि इकडून पुढे जी भावी पिढी जी तयार होईल त्यांचं या ठिकाणी खूप चांगलं भवितव्य तयार हो अशी आम्ही भगवानचरती प्रार्थना करतो. आणि माझे आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आमचे सहर्ष स्वागत करतो असे मी या ठिकाणी बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि या ठिकाणी आम्ही टिळवणी गावच्या वतीने ग्रामच्या वतीने जे भोजनदान ठेवलेलं आहे त्यांनी सर्वांनी त्या भोजनाचा आस्वाद घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध.